एक साथ खड़ा हो, तब दुश्मन यह भी नहीं समझ पाएगा कि नेतृत्व कौन कर रहा है। एक व्यक्ति को दबाया जा सकता है, एक नेता को बदनाम किया जा सकता है, लेकिन जागरूक, संगठित और एकजुट समाज को कभी पराजित नहीं किया जा सकता है। ऐसा महत्वपूर्ण संदेश हमारे जननायक बिरसा मुंडा जी ने हमारे लिए दिया था। हैरान करने वाली बात यह है कि उन्होंने जब उस समय झारखंड में एक नारा लगाया था, अबुआ देशम अबुआ राज, हमारा देश हमारा राज। और उनका जो जन्मदिन है वो 1875 में हुआ था और 1900 में उनके शहादत हुई थी। मतलब उनके बीच में केवल मात्र 25 सालों का ही समय था। 20 साल की उम्र से 5 साल के अंदर उन्होंने जो झारखंड की जो जमीन थी, जो जंगल था, जो हमारे आदिवासियों के नियंत्रण में था, उसको अंग्रेजों के द्वारा बहुत बड़े पैमाने पर अटैक हुआ। अटैक होने के बाद 5 साल लगातार जननायक बिरसा मुंडा जी ने वो लड़ाई लड़ी और किसी भी एक भी अंग्रेज को, एक भी ब्रिटिश को उस जंगल में आने नहीं दिया। उम्र के 20 साल, 20 साल से 5 साल ये संघर्ष चला और संघर्ष चलने के बाद बहुत बड़ा उलगुलान हुआ। बहुत बड़ा उलगुलान मतलब महाविद्रोह हुआ। और महाविद्रोह होने के बाद ये बात जब बड़े पैमाने पर फैल गई और आदिवासी समाज में जहां जहां हमारे जमीन जंगल थी वहां पर यह आवाज उठने लगी। और उठने लगने के बाद सारे जंगल के जितने भी आदिवासी थे वो सब रास्ते पर आ गए। जंगल बचाने के लिए अपनी जान की बाजी लगाने के लिए तैयार हो गए। लेकिन वो 5 साल कंटिन्यू बिरसा मुंडा जी का संघर्ष जारी रहा। उम्र की 20 साल में आप अभी देखते होंगे समाज में 20 साल की उम्र के, 18 साल के, 21 साल के, 22 साल के, 25 साल के जो नौजवान लोग हैं, जो तरुण लोग हैं, वो किस तरीके से व्यवहार करते हैं, कोणत्या पद्धतीने समाजामध्ये त्याची वागणूक आहे, वर्तणूक आहे, नाही त्या कामामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये व्यसनी झालेले आहेत, गांजाचं सेवन करत आहेत, दारू पित आहेत, त्या ठिकाणी छेडछाडीचे प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे। अशा प्रकारचं वर्तन त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं आहे। म्हणजेच चुकीच्या गोष्टी त्यांच्या अंगामध्ये डेव्हलप झालेल्या आहेत। परंतु त्यावेळेच्या काळामध्ये बिरसा मुंडांनी तसं न करता आपल्या समाजासाठी जे देणं होतं ते देणं दिलं आणि एक इंच सुद्धा जागा त्या ब्रिटिशांच्या, इंग्रजांच्या ताब्यात दिली नाही। असं महान व्यक्तिमत्व बिरसा मुंडा त्यावेळेस जन्माला आलं आणि खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचं त्या ठिकाणी कल्याण केलं। त्यांचं कुठेतरी प्रेरणा घेऊन आपला सर्व आदिवासी बांधव त्या ठिकाणी आता राज्य करत आहे। बिरसा मुंडाचं चित्र लावून त्यांच्या आधारावर त्या ठिकाणी काम करताना दिसत आहे आणि आता तर मला असं वाटत आहे केवळ मात्र वापर करण्यात येत आहे। त्यांनी जे काय कार्य केलेलं आहे त्याचं ते त्या ठिकाणी पुढे न नेण्याचं कार्य आदिवासी बांधवामध्ये आलेलं आहे। तर हे चुकीचं आहे। त्यांनी जे जीवाची, प्राणाची बाजी लावून आपल्याला सर्व जमीन, जंगल, आपलं घर वाचवण्याचं जे कार्य केलेलं आहे, पण आतापर्यंत ते करताना आदिवासी समाजामध्ये ते कुठे दिसत नाहीये। ते दिसलं पाहिजे, कारण की माणसाने स्वार्थी असलं पाहिजे, पण इतकं तरी स्वार्थी नसलं पाहिजे। कुठेतरी आपल्या समाजाला त्या ठिकाणी एकत्र येऊन त्यांना न्याय देण्याचं काम केलं पाहिजे। ज्या ब्राह्मणी व्यवस्थेने ही हॉरिझॉन्टली चातुर्वर्ण व्यवस्था आणली, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, त्यानंतर अतिशूद्र, जे वर्ण बाह्य बोललं जातं, वर्ण व्यवस्थेच्या बाहेर बोललं जातं, आणि त्याही पेक्षा ज्या शेड्यूल ट्राईब, ज्या आदिवासी बांधवांना
जे जंगलात टाकण्याचं सॅग्रिगेशन करण्याचं कार्य ब्राह्मणांनी केलं, त्याच्याच मांडीला मांडी लावून आदिवासी समाज त्या ठिकाणी काय करत आहे, त्यांनाच पुजत आहे. ज्यांनी तुम्हाला जंगलात टाकलं, ज्यांनी तुमच्यावर अन्याय अत्याचार केले, तुम्हाला जल जमीन जंगल पासून वंचित करण्याचं कार्य केलं, जवळजवळ 50 ते 60 मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत आदिवासी समाजाचे, शेड्यूल ट्राईबचे. का तुमचा आवाज त्या ठिकाणी मेंबर ऑफ पार्लमेंट असताना संसदेत आवाज उचलत नाही? कारण ते दलाल आणि भडवे आहेत. त्यांना तुमच्या समाजाबद्दल कोणत्याच प्रकारची आस्था नाहीये. बाबासाहेबांनी त्या रायटिंग स्पीचेस मध्ये लिहून ठेवलेलं आहे की यांना तुमच्याबद्दल कोणत्याच प्रकारची तळमळ नाहीये. तुम्हाला त्यांच्याबद्दल काहीच प्रकारची आस्था नाही. केवळ मात्र मत द्या, आदिवासी समाजाने मतदान करावं, आम्हाला निवडून आणावं, आणि आम्ही जाऊन तिकडे नुसत्या झोपा काढणार, नुसत्या आरोग्य देणार. पूर्ण आदिवासी समाजाचा सत्यानाश या मेंबर ऑफ पार्लमेंटने केल्या. आणि तसेच या विधानसभेमध्ये सुद्धा काही आदिवासी लोकांनी केला. सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून त्यांना बेघर केलं की या जंगलामध्ये, या जागेमध्ये आम्हाला सौंदर्यीकरण करायचं आहे, आम्हाला या ठिकाणी बाग फुलवायची आहे. अरे बरीच जागा आहे ना, त्या ठिकाणी जाऊन करा ना, काय करायचंय तुम्हाला. आणि विविध नियम लावून, कायदे लावून त्या ठिकाणी काय केलं, जा, तुम्हाला काय सुंदरता नको का? तुम्ही तर जंगली लोक आहात, तुम्ही जंगलातच बरे दिसता, तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट आलेलं आम्हाला नाही आवडत, तुम्ही जा तिकडे. आमचा या ठिकाणी परिपत्रक आलेला आहे, असा या ठिकाणी कायदा आलेला आहे, या एवढ्या 4 गुंठ्यात, 5 गुंठ्यात, 50 गुंठ्यामध्ये 1 एकर, 2 एकर, 10 एकर मध्ये आम्हाला हे करायचं आहे. अडाणी अंबानीच्या घशामध्ये कितीतरी एकर जमीन त्या ठिकाणी घातली जात आहे. झारखंडमध्ये जा, उत्तराखंडमध्ये जा, छत्तीसगडमध्ये जा, हा सगळ्यात मोठा ट्रायबल एरिया आहे. आपल्या या ठिकाणी वर जा, धुळ्यामध्ये जा, अमरावतीमध्ये जा, हा सगळ्यात मोठा पट्टा आहे. तो त्या ठिकाणी यांच्या घशात टाकला जात आहे. मग आदिवासी समाजाने याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे. अरे ही जमीन आपली आहे, हे जल आपलं आहे, हे जंगल आपलं आहे, हे प्राणी आपलेले आहेत, हा भारत देश आपला आहे, कोणाची बापाची जागीर नाहीये. या देशामध्ये केवळ मात्र मूल निवासी समाजाचंच राज्य असणार आहे, बहुजनांचंच राज्य असणार आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताचं संविधान लिहित असताना आर्टिकल 342 लिहिलं, ते स्पेशलायझेशन ऑफ द शेड्यूल ट्राईब. 801 जातीचं त्या ठिकाणी एक संग्रह केला आणि एक स्पेशल प्रवर्ग बनवला शेड्यूल ट्राईब साठी. तो कशासाठी बनवला? त्याचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्यासाठी केलेला आहे. त्यांच्यासाठी जे काय बजेट दिलं जातं ते कुठे जातं? आता तेच बजेट जे वसतिगृह आहेत त्याचं बजेट त्या ठिकाणी त्या लाडकी बहिणीला ट्रान्सफर केलं जात आहे. पण कोणी आदिवासी त्या ठिकाणी, कोणता नेता, कोणता MP MLA बोलताना दिसत नाही. आमचा कुठे विकास केला ते तर दाखवा, आम्हाला आराखडा तर दाखवा. ब्ल्यूप्रिंट बनवली आदिवासी समाजाचं, त्या ठिकाणी वेगळं त्या ठिकाणी आयोग बनवलेला आहे आणि आदिवासी समाजाचा या पालघर पट्ट्यामध्ये इकडे तिकडे आम्ही विकास केलेला आहे. नुसतं तोंडाने बोलायचं बोलायचं बोलायचं, आणि जर का डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मागितला कुठेच काही नाही. प्रॅक्टिकली मी त्या ठिकाणी तलाश्री या विभागात पण गेलो होतो, पालघर विभागात पण गेलो होतो. अजूनही आपल्या आदिवासी बांधवाची तीच अवस्था आहे. खूप गंभीर अवस्था निर्माण केलेली आहे यांनी. मग आदिवासीमध्ये हे उलगुलान कधी येणार? तुम्हाला तुमच्या गुलामीची जाणीव कधी होणार? आपण बोलतो 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तुमच्या मनाला विचारा, तुमच्या मनाची समीक्षा करा, परीक्षण करा की खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. आपल्याला कुठेतरी भारतीय संविधान जेव्हा 26 जानेवारी 1950 ला देशामध्ये लागू झालं तेव्हा कुठेतरी अधिकार मिळाले, हक्क मिळाले, पण त्याची सुद्धा कुठेतरी अंमलबजावणी होत नाही. कारण की या देशामध्ये शासक जातीचं त्या ठिकाणी कंट्रोल आहे.
जे ब्राह्मणांचा कंट्रोल आहे. आमचे काही लोक बोलतात ब्राह्मणाला डायरेक्ट बोलायचं नाही साहेब, त्यांना राग येतो, बाकीच्यांना पण राग येतो. मनुवादी बोला, पांढरपेशी बोला, उच्चवर्णीय बोला, ते बरं वाटतं थोडंसं. पण डायरेक्ट तुम्ही बोलता ब्राह्मण, अरे हमको ब्रह्मा नहीं रोक सकता तो ब्राह्मण क्या रोकेगा? और ये जो व्यवस्था निर्माण की है, इस व्यवस्था के खिलाफ हम बात कर रहे हैं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन के द्वारा इस देश में पहले तो पुणे तक ये पेशवाई ब्राह्मणशाही निश्चित थी. पुणे के अभी ईवीएम के माध्यम से ये पूरे देश भर में पेशवाई फैल गई है और हमारे सारे एससी एसटी ओबीसी के लोगों को अधिकार वंचित कर दिया गया. हमारे लोग बोलते हैं भारतीय का संविधान है, हमारे फेवर में लिखा है, हम लोग उसका इस्तेमाल करते हैं, ये करते हैं. अरे तुम्हारी एनसी तक लिखी नहीं जाती. एनसी एफआईआर तो लंबे बात है. मुझे ये एफआईआर लॉन्च करने के लिए 1 साल लगा, 1 से सवा साल, और करने के बाद भी अरेस्ट करने के लिए 1-1.5 साल लगा. इस गुलाम भारत में हम लोग जी रहे. तुम्हाला हक्क आणि अधिकार हे तुम्हाला प्लेट मध्ये नाही भेटणार, तुम्हाला आयतेच. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि ते खेचून आणावे लागतात. तेव्हाच त्या ठिकाणी जे संविधान आहे ते खऱ्या अर्थानं क्रांतीचं साधन बनतं. त्याला संचालन केलं पाहिजे, तेव्हाच ते क्रांतीचं साधन है. संविधान केवल मात्र दस्तावेज है, लेकिन अगर उसको संचालन सही तरीके से करोगे तो वो क्रांति का साधन बनता है. साथियों, 8 अक्टूबर 2013 का सुप्रीम कोर्ट का लैंडमार्क जजमेंट है, मेरे पास उसकी कॉपी है. पॉइंट नंबर 26, पैरा नंबर 26 में लिखा है डायरेक्टली, केवल मात्र ईवीएम के द्वारा फ्री, फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन नहीं हो सकता है. ऐसा अगर सुप्रीम कोर्ट बोल रहा है, सुप्रीम कोर्ट बोलत आहे, अजून कोणाला बोलायची गरज आहे? सुप्रीम कोर्ट ज्या माध्यमातून जे डिसिजन देतं ते प्रॉपर त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन, ते पूर्ण पुरावे तपासले जातात, प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं, त्याचं पूर्ण पडताळणी केली जाते. त्याच्यानंतरच त्या ठिकाणी सुप्रीम कोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट डिसिजन देतं. हायकोर्टाकडून पण कधी कधी राहून जातं, काहीतरी टेक्निकल पॉइंट ठेवून देतात, पण सुप्रीम कोर्टाचं तसं काही नाही. सुब्रमण्य स्वामी भाजपाचा जो नेता आहे त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी केस टाकली आणि तो जिंकला. याचाच अर्थ सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास आला होतं 8 ऑक्टोबर 2013 ला की ईव्हीएम मध्ये घोटाळा होतो. बाकीचे लोक बोलत होते की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होत नाही. पण 2014 पासून जेव्हा भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, बामसेट व इतर त्याच्या ऑफशूट विंग आहेत, त्यांच्या माध्यमातून जेव्हा ईव्हीएम भांडाफोड परिवर्तन यात्रा या देशात निघाली, तेव्हा खऱ्या अर्थानं लोकांमध्ये ती जागृती झाली आणि मग काही नेते वर येऊ लागले आणि बोलायला लागले, हा आता ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा होतो. ईव्हीएमच्या माध्यमातून प्रादेशिक पक्ष पूर्ण संपवण्यात आले. ईव्हीएमच्या माध्यमातून आमच्या सर्व बहुजनांना, वंचित, शोषित, दुर्बल, गरीब घटकांना गुलाम पुन्हा बनवण्यात आलं. या ईव्हीएमच्या माध्यमातून ज्याला निवडून आणायचं तो निवडून येत नाही, ज्याला नाही निवडून आणायचं तो येतो आणि आमच्या डोक्यावर बसतो आणि थया नाचतो आणि गुलाम बनवण्याचं काम करतो. आमच्या आया बहिणीवरती रेप करतो, आम्हाला भीक मागायला त्या ठिकाणी लावतो. मध्य प्रदेश मध्ये एक आदिवासी बांधवावरती मूत्र विसर्जन करण्याचा कार्यक्रम या ब्राह्मणांनी केला. उत्तर प्रदेश मध्ये डेली त्या ठिकाणी रेप केस चालू आहे. कारण हे 3-3.5% जे ब्राह्मण आहेत ना ते संघटित आहेत. आपण 85% असून 90% असून आपण संघटित नाहीये. ही शर्मेची बाब आहे.
जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाही तोपर्यंत उलगुलान होणार नाही. या देशामध्ये आम्हाला बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाची स्थापना का करावी लागली? कारण वारंवार वेळोवेळी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होताना कोणत्याच प्रशासनामध्ये म्हणा, कार्यपालिका म्हणा, न्यायपालिका म्हणा, मीडिया म्हणा, विधायिका म्हणा, जे 4 स्तंभ आहेत लोकशाहीचे त्याच्यामध्ये होताना दिसली नाही. म्हणून फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज यांची जी काही विचारधारा आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जी आमची आयडियोलॉजी आहे ते काम केलं. आणि आम्ही जो ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी निर्धारित केला तो होता व्यवस्था परिवर्तन. या व्यवस्था परिवर्तनाच्या माध्यमातून आम्ही देशामध्ये बहुजनांचं राज्य प्रस्थापित करू इच्छित आहोत. या बाकीच्या आता मध्ये या आदिवासी समाजामध्ये आणि धनगर समाजामध्ये, धनगर समाजाला काय सांगितलं फडणवीसने की आदिवासी जो समाज आहे तो जसा आदिवासी आहे तुम्ही त्याच्यामध्येच मोडता. तुम्ही मागणी करा की आम्हाला एसटी मध्ये जायचंय. नाही मानत असतील मोर्चे काढा, हजारोचे लाखोचे मोर्चे काढा. मग धनगर समाजाने काय केलं? मोर्चे काढले की आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये तुम्ही टाका, आमचा हक्क आहे तिकडे. मग नंतर दुसऱ्या दरवाजाने काय केलं? एसटी समाजाला, आदिवासी समाजाला काय सांगितलं? ए तुमचा ते हक्क मारत आहेत, ते जर त्या एसटी समाजात आले ना मग तुमचा हक्क त्या ठिकाणी कमी होईल, तुम्ही आंदोलन करा. लागले भांडण, धनगर समाजाचे आणि आदिवासी समाजाचे लागले भांडण. तसं सेम ओबीसी आणि मराठाला सांगितलं ओबीसी मध्ये सांगा तुमच्या इथे नोंदी आढळल्या, तिकडे नोंदी आढळल्या, तिकडे गॅझेटियर आहे, हे आहे, ते आहे, वगैरे वगैरे. ओबीसी समाजाला सांगितलं तुमचा हक्क त्या ठिकाणी तुम्ही ऑलरेडी आहात ना, 27% तुम्हाला महाराष्ट्रात दिलेला आहे, तुम्हाला मिळते. आता जर 27 मध्ये मराठा घुसले तर अजून कमी होईल. मग अजून तुमच्या मुलांना काम, नोकरी, धंदा, शैक्षणिक, सामाजिक विकास होणार नाही. खरं आंदोलन आहे यांच्या विरोधात. झालं ओबीसी मराठा बांधव झाले. पूर्ण बघितला, पूर्ण महाराष्ट्र बघत होता, पूर्ण देश बघत होता किती मोठे भांडण. त्यामध्ये त्या भांडण लावण्याचं षडयंत्र ब्राह्मणाच्या माध्यमातून दरवेळेस होतं. दंगा फसाद करण्याचा मामला त्या ठिकाणी केला जातो. हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम ही थिअरी डेव्हलप केली गेली, हा सिद्धांत डेव्हलप केला गेला की जेणेकरून अल्पसंख्याक ब्राह्मण हे बहुसंख्याक होतात हिंदूच्या नावावर. हे किती लोकांना माहिती आहे? आपल्या लोकांना याच्याबद्दल माहितीच नाही. जेव्हा तुम्ही हिंदू हिंदू करता तेव्हा एससी एसटी ओबीसी हे तिन्ही त्या ठिकाणी हिंदू होतात आणि हिंदू त्या ठिकाणी मुसलमानाच्या विरोधामध्ये फसाद करतात, दंगा करतात. त्या मुसलमानांनी समजलं पाहिजे की तुम्ही आम्हाला पहिल्यांदा हिंदूच बोललं नाही पाहिजे. आम्हाला जो संविधानिक टर्म दिलेला आहे, संविधानिक जी प्रवर्ग आम्हाला दिलेला आहे एससी एसटी ओबीसी, आम्हाला त्यांच्या माध्यमातूनच हक्काचे अधिकार मिळाले. तुम्ही आम्हाला हिंदू बोलल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बहुसंख्याक होतो. आणि दुसरी गोष्ट थिअरी अशी केली, मुसलमानाच्या डोक्यामध्ये काँग्रेसने काय टाकलं? हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान. अरे हा भारत आहे. भारताचं संविधान कलम 1 पहिलं काय बोलतंय? भारत दॅट इज इंडिया, इंडिया दॅट इज भारत. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी, गुजरात, मुंबई, महाराष्ट्र पासून ते आसाम तिथपर्यंत हा जो काय नकाशा याला काय म्हटलंय संविधानाने? भारत म्हटले. भारत, याला हिंदुस्थान नाही. आणि मुसलमान हिंदुस्थान बोलल्यानंतर काय होतं? मग ते हिंदूचं राष्ट्र होतं, हिंदूचं ठिकाण होतं. जो अल्पसंख्याक ब्राह्मण आहे तो होतो त्याच्यामुळे बहुसंख्याक. मुस्लिम बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे मला. मुस्लिम आणि एससी एसटी ओबीसीची बिलकुल भांडू नये. सिंपल आहे. जे त्यांना भांडून देतात ते ब्राह्मण, त्यांना एससी एसटी ओबीसीला भिडवून द्यायचंय. सिंपल थिअरी आहे. आम्ही त्यांना निपटतो ना.
जे RSS, बजरंग दल आणि VHP आणि यांच्या माध्यमातून या समाजामध्ये, या देशामध्ये जी अशांतता पसरलेली आहे, डेली त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्रास देण्याचं षडयंत्र केलं जात आहे. पण सत्ता असल्यामुळे काही गोष्टी आहेत ऐकाव्या लागतात. आता नोकरीचा प्रश्न आहे, करावं लागतं. RSSच्या विरोधामध्ये बोलणारे लोक नाहीत आम्ही RSSची फाडणीवाले लोक. आले लक्षात? RSS के बारे में बोलने वाले लोग नहीं, हम लोग RSS की फाड़ने वाले लोग. मान्यवर वामन मेश्राम साहब बोलते हैं बार बार, क्यों? 6 अक्टूबर 2022 RSS के हेडक्वार्टर पर पहला मोर्चा लेके जाने वाला संगठन, 22 फरवरी 2026 को दूसरी बार RSS के हेडक्वार्टर पर नागपुर पर लेके जाने वाला भारत का एकमात्र संगठन, वो है भारत मुक्ति मोर्चा और नेतृत्व मूल्यवासी नायक मान्यवर वामन मेश्राम साहब के. 6 लाख लोगों का मोर्चा लेके गए थे. 11 दिन पहले मोहन भागवत भाग गया था. इनको मालूम है, ये लोग, वो जो हेडक्वार्टर है ना RSS का, उसके बाजू में 5 से 10 लाख लोग हमारे लोग ही रहते हैं. उनको मालूम है अगर ये बिगड़ भी गए, ये बिगड़ गए ये लोग, तो उनको मालूम है दूसरा भीमा कोरेगांव हो सकता है. हाँ, हम उनकी संतान हैं. 500 लोगों ने पेशवाई को खत्म किया था, 28,000 लोगों को खत्म किया था भीमा कोरेगांव में. ये पूरे वर्ल्ड का इतिहास है, वर्ल्ड का. ऐसी कहां पर भी लड़ाई नहीं हुई. और उस खानदान से हम लोग आते हैं. उनका खून हमारे रगों में अभी भी दौड़ रहा है, अभी तक ठंडा नहीं हुआ है. इतना ध्यान में रखो. ओबीसी समाज का सबसे बड़ा सत्यानाश इस देश में हुआ 1932 से लेके अभी तक. 90 साल होकर गए, अभी 100 साल पूरे हो जाएंगे 32 में. 1942 को चले जाओ की घोषणा हो गई, गिनती नहीं हुई. 1951-52 में चुनाव हुआ पहला भारत का, गिनती नहीं. 1961-62 में इमरजेंसी लागू की गई इंदिरा गांधी के द्वारा, नहीं हुई. 1972 में राजीव गांधी के द्वारा इमरजेंसी लागू हुई, नहीं हुई. 1992 में राम मंदिर का मुद्दा वहां पर निकाला, नहीं गिनती की. ऐसे अभी तक गिनती है. कोरोना महामारी का भी लेटेस्ट में मुद्दा लाया, उससे हमारे लोगों को तो जैविक हथियार बना के खत्म कर दिया.